नमस्कार, आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे। येत्या 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आंदोलनास सुरुवात होणार आहे। या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी गोदा पट्ट्यातील मराठा सेवकांची बैठक बोलवली होती। या बैठकीला जवळपास 150 गावातील मराठा सेवक उपस्थित होते। या बैठकीमध्ये 29 ऑगस्टच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली। दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे। 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र आणि सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही आणि 1 मिनिटाचाही वेळ देणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा 29 ऑगस्ट पासून आंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाला सुरुवात करणार आहेत। या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे। 58 लाख नोंदींचे कुणबी प्रमाणपत्र सातारा, औंध, पुणे, कोल्हापूर आणि बॉम्बे गॅजेट यासह इतर सर्व मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी केल्याशिवाय सरकारला सुट्टी देणार नाही। सरकारला त्या दिवशी 1 मिनिटाचाही वेळ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे। येत्या 29 ऑगस्टला लाखोंच्या संख्येने मराठा समाज आंतरवालीत येणार असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, अशी ते म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुंबईमध्ये देखील आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। या सर्व पार्श्वभूमीवर आज मराठा समाज समन्वयकांकडून आझाद मैदानाची देखील पाहणी करण्यात आली आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचा देखील इशारा दिल्यामुळे आता हे आंदोलन नेमकं कुठे होणार, मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबईत जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आज आंतरवाली सराटीमध्ये महत्वाची बैठक पार पडली आहे। प्रत्येक घरातून स्वयंसेवक पाहिजे म्हणा असं सांगू द्या, मग जे होईल ते होईल सांगा। प्रत्येक घरातून भाकरी रोज सकाळ संध्याकाळ न्यायची, टायमिंग ठरवा। कोणत्या टायमाला जेवायचं येणारे, कोणत्या टायमाला संध्याकाळचं जेवायला येणारे, सकाळचं कोणत्या टायमाला, पाण्याचं टँकरचं पाणी संपल्यावर पाणी संपल्यावर कोण कोणाला सांगणारे हे बी ठेवा। पहिल्या दिवशी आपल्याला अंदाज येईल, पहिल्या दिवशी आपल्याला अंदाज येईल। आपण पहिल्या दिवशी जास्त गावातून बोलवा पहिल्या दिवशी, कारण पहिल्या दिवशी गर्दी राहणार, तशी तर रोजच राहणार आहे। आता लोक बहुतेक टप्पा करायचा अंदाज 29 ला येणार, 30 ला, 31 ला, 1, 2, 3, 4, 5, 10, 20 पर्यंत लोक रोजच येत जात राहणार आहे। पहिल्या दिवशी अंदाज येईल आपल्याला जेवायला किती लागला, मग पहिल्या दिवशीचा अंदाजाने, दुसऱ्या दिवशीच्या अंदाजाने बरोबर मग गावाला ते कळते, ते बरोबर कळते की तुमच्या गावचा आधार आणू नका, किंवा मग अचानक सांगते तुमची बारी काल झाली तरी आज पुन्हा कमी पडलं म्हणून तुम्ही पण करा, बाकीच्यांना पण सांगितलं। आणखीन काय काय निवेदन लागणार आहे? डॉक्टरांचं बोलून घेतो मी, आज बोलून घेतो, आज सांगायचं लक्षात नाही म्हणलं प्रमुख बोलून घ्या। गोदा पट्ट्यातले म्हणून ते डॉक्टरांचं राहूनच घ्या, त्यांना एक रान देऊन 2 जागेवर 2 स्पॉट करावं लागते त्याचे। एखाद्या अचानक दुखायला लागलं तर त्यांना घेऊन जाण्यासाठी डॉक्टरांचे तिथं भरत ते पॉट ते टाकून द्यायचे, त्यांचा कॅम्प लावायचा, 2-4 जागेवर पुरवावा। जशी गर्दी वाढत तसं तसं करून तेव्हा पहिल्या दिवशी लय वाढली, बहुतेक 29 ला बी लय येणार आहे। आता वापस सांगता येणार, पश्चिम महाराष्ट्राने जे ढवळून काढलं, मराठवाडा तर पाहिलं ढवळ्याला विदर्भ ढवळून निघलंय सगळं, मुंबई पुण्याचे लोक रजा टाकायला, ते आता मॉपचं कोणालाच सांगता येत नाही। आता मला पण अकाउंट आहे नाही, आधी येत होता पण आता ते अकाउंट येणं अवघड झालं। घराघरातलं पूर्ण आता शेवटचं निर्णायक म्हणल्यामुळे प्रत्येक जण करायला, आणि प्रत्येकाला सांगा आंदोलनात सहभागी व्हायचं, ते पण सांगायचं, पण शांततेत सगळ्यांनी की आपलं तत्व पाळावं। हो ना,
तेवढं तत्व पाळा, शांततेत जाळपोळ धिंगाणा नको. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं करावं तो वर नको. हा नाही नाही काय मी आहे तोवर तुम्हाला कमी पडत नाही समाजाच्या लेकराला, त्याचं नका टेन्शन. ह्यावेळेस तर मी नोंदी 98ला घेणारच, सोडतच नाही ते प्रमाणपत्र त्यांना. गॅजेट पुढे गेला त्यांना प्रश्नच होत नाही. फक्त कोणी म्हणू नका पाणी पिन सालायला, तेवढं सोडून सगळं मान. म्हणजे काय मी काय होतं उगं माणूस ते भावनिक होईल, अति भावनिक होईल. आता टोकाचा निर्णय करायचा आहे ना आपल्याला, समाजाचं कवर वाटलं बघतो आपण तरी 3-3 वर्ष वेळ दिला. आपल्याला काही मर्यादा आहे का नाही? आपल्याला काहीतरी राग असेल, प्रतिष्ठा असेल, काही सन्मान असेल, आपल्या पोरा बाळाला लेकरा बाळाला काही सन्मान असेल, आपल्या पोरीला शिकायचंय, आपल्या पोराला शिकायचंय, त्याला अधिकारी व्हायचंय. रोज उद्या 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 करून किती दिवस ठेवायचं? पण या उद्या उद्या करून किती दिवस ठेवायचा? 3 वर्ष उद्या उद्या केलं, त्यांना वेळ दिला ना. JR काढते तरी प्रमाणपत्र नाहीत म्हणल्यावर काहीतरी समाज थोडा नाराज पाहिजे, त्याच्या अंगात रोष बी पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे ना. आता का रोज 30 लढायला पाहिजे आपण? त्यामुळे इथं तुकडाच काढून टाकू, तिला ताणच नाही, काही ठेवायचंच नाही शिल्लक. तुम्ही फक्त आलेल्या आपल्या मायबाप समाजाला कमी पडू नका. त्यांना पाणी द्या, जेवायला द्या. एखादी गोष्ट कमी पडली तरी काय हरकत नाही. आणि आता जरी कमी एखादं निवेदन झालं तर वेळेवर कोणा ते करता येतं, ते करायचं म्हणलं की ते करा पडतात. ते लगेच ऑटोमॅटिक होतं. स्वयंसेवक कमी पडलं की लगेच दुसऱ्या दिवशी म्हणता येते आज वाढवा बरं, कमी पडले, आज जरा हाल झाले पोरांचे, काय फोकस कमी आहे, तिथं लाईट कमी आहे, काय आपले CCTV नीट करून आणले का? हा ती काढले तुम्ही म्हणलं त्याला, कारण प्रत्येक 3 वर्ष जागेवर आपले जागेवर येतात CCTV, पुन्हा हल्ले नाही. आपल्याला कूलर आणावं लागते बरेच, कारण कूलर चौकून ठेवावं लागते, ते बी निवेदनात घ्यावं लागतं. कूलरचं निवेदनात घ्यावं लागतं, सटायचं घ्यायला लागलं. आणखी काय काय घेत राहायचं? कॅनॉलकडे एक मात्र पोरांना सांगायला जाऊ नका, पाणी आहे त्याला कॅनॉलकडे. हा आंघोळीला गेले तर मग पोलिसांना सांगावं लागेल की तिकडं ती काय असतं ते बसलेत ना चष्मा घालून तिथं, ते काय असतं ते पवायचं पोलिसांचं. हा ते एक त्यांना सांगा तेवढं की पाटाच्या कडीला काय पोरं आंघोळीत जाते ना एखाद्या वेळेस, आपण नाही म्हणून त्यांना पण जाते ना एखाद्या वेळेस, तर तिथं ते NDRF का कशाची असते ती हा NDRF काय असते, आरिफ आणा काही अब्दुल आणा कुणी आणा पण आणा काय तिथं म्हणजे हा ते पोहते काही ती बोटी बी असते एक बारकी, ते बी 2-3 वाढवा ठेवा. आणि तिथं जास्तीचे पोलीस द्या तिकडून थोडे उभा राहायला, म्हणजे तुटक असं एका जागेवर नाही जाणारच नाहीत आपल्या पोरं, पण काय करू देते आंघोळीला हा बाहेरचे येणारे. पाहुणारे जाते पोहायला, पण बिना पाहुणारे त्याला नाही, पाहुणारे त्याला नाही. चल तुला काही नाही होत म्हणजे मुक्कामी राहणार. म्हणूनच म्हणलं रात्रंदिवस स्वयंसेवक ह्यावेळी पहिल्यांदा लागायला, आपल्याला रात्रंदिवस स्वयंसेवक पहिल्यांदा लागायला. हा ठीक आहे दादा ना बघू दादा त्याच्या हा ठीक आहे. साफ करायला चालू कालपासून मार्केट कमिटी कालपासून साफ करा. हा पण सुरक्षित जागा आहे. 70-80 एकर लय मोठं आहे, कमी पडलं बघू ना. काही सर्व्हिस रोड आहेत, सर्व्हिस रोड थोडे नाहीत ना. एखाद्या पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन हवे पण वळी नाही, कारण त्याला वळवाच लागणार आहे, कारण की गर्दी लय होणार आहे. खूप मोकळं राहील पटांग, थोडं पिकाला त्याला जपून ती सगळी व्यवस्था करायची ना आपल्याला. कीर्तन येत सकाळी संध्याकाळी लय मोठं आहे बाबा ते, मग ते लय निवेदन आहे. तसं ते तिथून निवेदन सांगायचं लयचे
28लाच मराठीचे काही पथक येणार आहे. 28ला म्हणजे संस्कृत नाही ते मुंबईत होतं तसं समजा ते पथक कोणाचे लयजीचे कोणाचे ते गाणे म्हणायचे जागरण गोंधळाचे ते 28ला सांस्कृतिक कार्यक्रम 28लाच येणार आहे. 4 वाजता काय येणार आहे 28ला रात्रभर इथंच येत म्हणे आम्ही आणि दुसऱ्या दिवशी पण येणार हलक्याचे पथक ते काय नाही ते पोरं पेटलेत पुरे आला अनेक दिवस सण करते नाही चालता बोलता आपलं तोंडाला राग झाला तर कोण ग बसत असतो पोरात कुठं तरी नाव करायला लागायला कुठंतरी आता शिक्षणात चालले ते प्रमाणपत्र रद्द करायचं कोण सोडणार याने राजकारण वेगळं समाजाचं पोराची लढाई वेगळी आणखी काही राहिले का आपलं बोलत जर मंगल कार्यालय घ्यायचे खरं ना ते हे ओके साहेब घेऊन टाका ते 3-4 आहेत ते आहे का नाही किती आहेत आपले 3 आहेत का 4 आहेत मी ते लांब झाला आपल्या इथले कारखान्यावरचे शहागडचे 3 जाऊ दे त्यांना त्या सांगू राहू द्या मला 29 पासून आता काय करणार मुक्कामाला इथं दादा तिथं समृद्धी वाटेल तशी विलय बसते तिथे विलय बसते परत बंटीच आहे बंटीचं काही वाटतं इथं 2-4 इकडे हवेला ते बी मोकळं करायला येते आणि जेव्हा येतो तुमच्या समोर इथं देऊ जास्त देऊ 2 पट्ट्याच जास्त देऊ ते जेवायचं म्हणजे पोराला फ्रेश जागा आहे जेवायला कारण हे राज्यभरातून येणारे नवीन माणसं असतात नाही तिकडं नाही एकाच जागेवर करा म्हणजे काय होईल गाड्या सुरक्षित लावले की पोरं आंदोलनात थांबून जेवण